नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर झाली आहे. होय मित्रांनो, जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर आत्ताच तुमचं नाव चेक करा, कारण तुमचं स्वतःचं घर मिळण्याचं स्वप्न आता खरं होऊ शकतं. मित्रांनो, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, स्वतःचं पक्कं घर असावं, सुरक्षित, मजबूत आणि आपल्या कुटुंबासाठी योग्य. पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरीब आणि ग्रामीण कुटुंबांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2015मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आणि आज ही योजना लाखो लोकांसाठी आशेचा किरण ठरली आहे. आता 2025मध्ये या योजनेला आणखी गती मिळाली आहे. अधिक लाभार्थ्यांना समाविष्ट केलं जात आहे आणि प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक केली गेली आहे. त्यामुळे आता घर मिळण्याची शक्यता वाढली आहे. ही योजना नेमकी कोणासाठी आहे? ही योजना खास करून गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबासाठी आहे. ज्या कुटुंबाकडे स्वतःचं पक्कं घर नाही, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत देऊन घर बांधायला मदत केली जाते. म्हणजेच प्रत्येकाला सन्मानाने जगता येईल असं घर मिळावं, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता योजना कशी चालते ते समजून घ्या. ही योजना 2 भागामध्ये विभागलेली आहे, ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभ दिला जातो. या लाभार्थ्यांना साधारण 1,20,000 रुपये दिले जातात, तर डोंगराळ किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या 1,30,000 रुपये मिळतात. ही रक्कम एकदम मिळत नाही, तर ती 3 टप्प्यामध्ये मिळते. पहिल्या टप्प्यात पाया, दुसऱ्या टप्प्यात भिंती आणि तिसऱ्या टप्प्यात छप्पर पूर्ण केल्यावर पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. त्यामुळे कोणताही मध्यस्थ नसतो. याशिवाय मनरेगा अंतर्गत मजुरी देखील मिळू शकते आणि शौचालयासाठी वेगळं अनुदान मिळतं. म्हणजे एकूणच घर बांधण्यासाठी सरकार पूर्ण मदत करते. आता शहरी भागाबद्दल बोलायचं झालं तर प्रधानमंत्री आवास योजना अर्बन अंतर्गत लाभ दिला जातो. यात जर तुम्ही घरासाठी कर्ज घेतला असेल तर 6 लाखापर्यंतच्या कर्जावर 6.5% व्याजदराने सबसिडी दिली जाते. त्यामुळे महिना कमी होतो आणि घर घेणं सोपं होतं. आता सर्वात महत्त्वाचा भाग, यादीत नाव कसं चेक करायचं. जर तुम्ही अर्ज केला असेल तर लगेच चेक करा. ग्रामीण भागासाठी PMAYG.nic.in या वेबसाईटवर जा. तिथे स्टेक होल्डर्समध्ये जाऊन बेनिफिशरी पर्याय निवडा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका किंवा ॲडव्हान्स सर्च वापरून राज्य, जिल्हा, गाव निवडा आणि सर्च करा. लगेच तुमचं नाव दिसेल. शहरी भागासाठी PMAYMIS.gov.in या वेबसाईटवर जा. सर्च बेनिफिशरीवर क्लिक करा. सर्च बाय नेम निवडा. तुमचं नाव टाका आणि शोवर क्लिक करा. लगेच तुम्हाला तुमचं नाव दिसेल. जर तुमचं नाव यादीत आलं असेल तर खूप खूप अभिनंदन. तुमचं घरकुलाचं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आणि जर नाव नसेल तर काळजी करू नका, अजूनही संधी आहे. तुम्ही ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जाऊन माहिती घ्या, पूर्ण अर्ज करा आणि पुढील यादीची वाट पहा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र आणि योग्य माहिती असणं आवश्यक आहे, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. मित्रांनो, ही योजना म्हणजे गरीब आणि गरजू लोकांसाठी खूप मोठी संधी आहे. त्यामुळे ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि गावातील लोकांना नक्की शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.